आषाढी यात्रेच्या सोहळ्याची खरं तर मंदिर प्रशासनानं केलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की जवळपास आषाढी यात्रेसाठी 15 ते 18 लाख भाविक येतील असा अंदाज व्यक्त करून मंदिर प्रशासनाच्या वतीनं आज देवाचा जो प्रसाद आहे बुंदी लाडूचा ते 15 लाख लाडू बनवण्याचा खरं तर काम आता सुरू झाले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आषाढी एकादशीला उपवास असल्यामुळे जवळपास 1 लाख राजगिऱ्याचे लाडू बनवण्याच्या कामाला देखील आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर भाविक पंढरपुरात वारीला आल्यानंतर खरं तर विठ्ठलाचा प्रसाद म्हणून घरी काहीतरी घेऊन जाण्यासाठी खरं तर हा विठ्ठलाचा लाडूचा प्रसाद तयार केला जातो। या लाडूच्या पाकिटाची किंमत 20 रुपये किंमत आहे आणि या लाडूचा प्रसाद आपल्या घरी गेल्यानंतर वाटायची खरं तर परंपरा असल्यामुळे भाविक खरं तर हा बुंदीचा लाडू घेऊन जात असतो। आपण बघू शकतो की त्यासाठी जवळपास 70 ते 80 कामगार दिवस रात्र खरं तर या लाडूच्या कारखान्यामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याची खरं तर आज पाहणी खरं तर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औषधकर यांनी देखील आज केले की लाडू हा कशा पद्धतीचा पाहण्याकरता खरं तर गहिनीनाथ महाराज औषधकर आज खरं तर लाडू केंद्रावरती इथं आलेले आहेत। आपण बघू शकतो या सगळ्या महाराज काय सांगताल किती लाख लाडू बनवत आहे? आज बुंदीचे एकूण 15 लाख लाडू आपल्याकडे तयार आहे। राजगिऱ्याचे 1 लाख लाडू आपल्याकडे तयार आहे आणि वारीला आलेल्या प्रत्येक भाविकाला प्रसाद घरी घेऊन जाण्यासाठी म्हणून मंदिरे समिती त्यासाठी तत्पर आहे। लाडू कोणतेही कमी पडणार नाहीत याची मंदिरे समिती दक्षता घेत आहे। हे लाडूचं एका पाकिटामध्ये 2 लाडू असतात ज्याचं वजन किमान 140 ग्राम असतं। त्याची किंमत 20 रुपये आहे आणि आपण घरी घेऊन जाऊन ते लाडू अंदाजे 15 दिवस खूप चांगल्या पद्धतीत टिकतात आणि घरी सगळ्यांना प्रसाद म्हणून खाण्यासाठी हे लाडू योग्य आहेत। इथं जवळजवळ 80च्या आसपास कर्मचारी 24 तास लाडू करण्याच्या कामावर आहेत। याचे लाडू विक्री केंद्र आपले किती ठिकाणी ठेवलेले आहेत? आज हे सगळे मंदिर परिसरामध्ये आज आपले लाडूचे केंद्र ठेवलेले आहेत आणि माणूस बाहेर पडत असताना दर्शन घेऊन बाहेर पडत असताना लाडूचे केंद्र आहेत। मुखदर्शन घेऊन बाहेर पडत असताना तिथेही लाडूचं केंद्र आहे। पदस्पर्श दर्शन घेऊन जात असताना तिथेही लाडूचं केंद्र आहे आणि अनेक ठिकाणी आम्ही लाडूचे केंद्र उभा केली गेलेली आहेत आणि कुठेही लाडू कमी पडणार नाही याची मंदिर समिती। अन्न व औषध प्रशासनाकडून काय चेकिंग वगैरे झाले? याचं 100% प्रत्येक याचं चेकिंग होत असतं। आज सकाळीच अन्न प्रशासन आणि औषध विभागाच्या लोकांनी याची चेकिंग केलेली आहे। आपण बघितलं असेल की तिरुपतीच्या धर्तीवरती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं भाविकांना खरं तर लाडूचा प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू तयार केले। जवळपास 15 लाख बुंदीचे लाडू तयार करण्याचं काम आता सुरू झालं आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिर परिसरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।